मोरया गणपती बाप्पा मोरया त्याला सोडून आला वाटतं. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. 2 दिवस पूर्ण आरामच केला, काहीच काम केलेलं नाही आहे. आणि आज जरा माहेरी जायचा विचार आहे, म्हणजेच खानापूरला. आणि तिथून मग तसंच वाईला जाईन, थोडंसं किरकोळ काम आहे तर तेही करून येईन. तर बघू, थोड्या वेळाने निघेन. आता थोडंसं जे ग्रामसभा आहे तर त्यासाठी निघाली आहे आणि तिथे थोडा वेळ थांबेन आणि तिथून मग लगेचच निघेन. तर जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे. सकाळीच आहोने चिकन आणलं होतं, त्याच्यामुळे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता पहिलं जाऊन येते ग्रामसभेला आणि त्यानंतर मग खानापूर आणि मग वाई, असा आजचा प्लॅन आहे. तर बघूयात कितपत सक्सेस होतं, म्हणजे कसं होतं आहे ते, आणि आजचा हा दिवस कसा कारणी लागतो ते. चला तर मग निघते आहे ग्रामसभेसाठी. तर म्हणजे आत्ताच ग्रामसभा झालेली आहे, मी आत्ताच आली आहे आणि आता निघाली आहे खानापूरला, जे की म्हणजे मुलांकडे पण जायचं आहे आणि मम्मीकडे पण. आणि काम चालू केलं आहे प्रथमेशने घराचं, तर ते सुद्धा बघायचं आहे. तर त्यासाठी आता निघाली आहे. आणि चला आता वेळ न घालवता निघते. 1:45 झालेलं आहे, त्याच्यामुळे मग आता लगेचच निघते. चला तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवते बांधकाम कसं चालू केलं, काय केलं ते. आधी तर तुम्ही पाहिलंच आहे, पण आता बांधकाम चालू केलं ते आपल्याला पाहायचं आहे. आणि मग तिथून मग निघेन वाईला. तर चला निघते आहे. मोरया गणपती बाप्पा मोरया त्याला सोडून आला वाटतं. अयो, काय घेऊन आलाय? वलच्या घरचं कशाला आणलं इकडं? ओय, काय बनवलंय? अयो, काय रे केलेस? गॅस? चहा करतोस होय? खालचा कप. मग आता मी आली की मला चहा? अरे शिवांश, मला चहा आता दिके बनवून मला. अरे मला चहा दे की बनवून. तिथं वय तवा घरात द्यायचा असतो का? तिथं काढलाय का चहा? शिजला नाही चहा. बरं ये, चल पळ लवकर, खायचंय ना. शमायला शाळेतनं आले, शाळेतनं दप्तर बिप्तर घेऊन पळतय. पाण्याची बाटली काढून ठेव. गुडघ्याला काय झालंय? 2-4 वाजता ये खेळायला. काय ऊन खाली झालं. अरे दादू, गुडघ्याला काय झालंय? लागलं या? फारकाटलेला दिसतोयस, नीट ठेवायची. गुड बॉय. दप्तर उचला की. आहो चक्की का चिक्की मिळाली ना? अयो, भात संपला वय. आणि मला नाही आणलंस वय भात? का रे? मी काय आणलंय माहिती का तुला? खाऊ आणलंय. घे की. तुला नाही आणलं, आणलं स्वराला आणलंय. तुला नाही, तू आगाऊपणा करतोस ना. त्याच्यावरच पाय देऊन चढायचं. आता तिकडून पुढून केलं पाहिजे आहे ना.
हे इकडून वर गेल्यावर इकडूनच चालू. हो, शिवांशनी बनवलाय छानसा केक. त्यांच्या याला नुसतं हे केलं का? आतलं बांधकाम ठोकळ भेटेल ना? मी तर म्हणतो 4 इंचच करावं बांधकाम. होय. हो, म्हणजे हे जे सिंगलचं का? हो. पण काय ठोकाठोकी म्हटलं तर अच्छा. मंडळी वाईला जाऊन आले, खानापूरला जाऊन आले. आल्यानंतर थोडासा आराम केला, मस्त अशी छोटीशी झोप पण घेतली आणि आता उठले आहे. आता चहा घेतला आहे. आता चहा पिते आणि मस्त असं गुड डेचं बिस्किट घेतलेलं आहे आणि चहा बिस्किट खाते. आणि बाहेर असा पाऊस चालू आहे. असलं गरम होत होतं. मी सकाळी गेली त्यावेळेस दुपारी आणि मला तर असं वाटलेलं की म्हणजे मीच सापडते कुठेतरी पावसात. पण नशीब मी घरी आले आणि नंतर पाऊस चालू झाला, त्याच्यामुळे मग मस्त फडी मारली, त्यामुळे झोपही छान झाली. तर आता अजूनही पाऊस चालू आहे. आता चहा घेते आणि मग बाकीच्या कामाला लागते. तर आज काही जास्त काम नाही आहे, काम म्हणजे स्वयंपाक नाही आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे. तर आता चहा घेते. या मस्त चहा. चला, जस्ट काम आवरलेलं आहे आणि आत्ताच भांडी वगैरे घासून आलेली आहे आणि जेवण वगैरे झालेलं आहे. या तुमचीच वाट बघत होतो. कधी बसते आणि कधी लगेच जाते असं तिला होतं. हे बघा, हे बघा, हे बघा, हे श्रावी. तर असो, अशा पद्धतीने आजचा हा दिवस पूर्ण गेलेला आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच आज खानापूरला गेली होती, काम चालू केलेलं आहे आणि तुम्ही बघितलंच आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे फक्त फाउंडेशन आणि पिलर झाले होते. आता विटा वगैरे आणलेल्या आहेत आणि बांधकामाला सुरुवात केली. खूप छान वाटते की त्याने कामाला परत सुरुवात केली, कारण बराच गॅप पडला, 1 वर्षाचा गॅप पडला. गेल्या वर्षी त्याने भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली होती, पण मध्यंतरीच्या काळामध्ये एकदा शिवांश आजारी पडला, त्यानंतर मम्मी 2 वेळा पडली आणि त्यानंतर प्रथमेशचा ॲक्सिडेंट झाला. त्यामुळे मग थोडंसं काम रखडत गेलं आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला जमीन वगैरे नसल्यामुळे सगळा खर्च पूनम आणि प्रथमेश दोघांच्या जीवावर चालू असतो. आणि 3 मुलं, शिवाय मम्मीचा दवाखाना, तिचा कायम चालू असतं, गोळ्या वगैरे ते, आणि मुलांचं शिक्षण आहे, आजारपण आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी बघून म्हणजे आपण सर्व्हिसवालेसुद्धा, म्हणजे आता माझा नवरा जरी सर्व्हिसला असला तरीसुद्धा मला किती प्रॉब्लेम्स येतात ते म्हणजे मी समजू शकते. म्हणून म्हणजे जर त्या दोघांच्याच ह्याच्यावर जर चालणार असेल तर कसं, म्हणजे सगळंच विकत घेऊन खायचं आणि असं अशा पद्धतीत. पण खूप छान पद्धतीने तो हँडल करतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला पूनमची साथ आहे, त्यामुळे म्हणजे तो खंबीरपणे उभा आहे. आणि आता त्याने कामाची सुरुवात केलेली आहे, मला एवढं सांगायचं आहे. आणि त्यात मला आनंद आहे, खूप छान वाटतं आहे की त्याने पुन्हा आता त्याच्या घराच्या बांधकामाला सुरुवात केलेली आहे. आणि मुलांना खाऊ आणला होता मुंबईवरून, तर तोही दिला. त्यानंतर मग वाईला गेली होती मैत्रिणीकडे, मीनाक्षीकडे. पण तिथे गेल्यानंतर तिचं शॉप बंद होतं आणि तिला कॉल केला तर मला असं कळलं की ती मुंबईला गेली. तर आधी मला ती नाही म्हटली होती मुंबईला यायला. जर ती येणार आहे माहिती असतं तर मी 2 दिवस थांबले असते नक्कीच, पण ती पण अचानक गेली. त्यामुळे मग थोडंसं म्हणजे चुकामुक झाली म्हणायला हरकत नाही. स्नोवी, काय झालं आहे, हे सगळं भरून आलेस. तर अशा पद्धतीने मग तिथून घरी येऊन थोडा वेळ आराम केला आणि तुमच्याशी त्या गोष्टी मी शेअर केलेल्याच आहेत. आणि नंतर मग जेवण केलं. जेवण सकाळचंच होतं चिकन, फक्त भाकरी आणि भात आत्ता बनवलं.
आणि जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे आवरली आणि पुन्हा आता आपल्याशी गप्पा मारायला तुमच्याशी मी जॉईन झालो. तर अशा पद्धतीने हा पूर्ण दिवस गेलेला आहे. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा. चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.